भिवंडी महापालिकेत भाजपला जोर का झटका लागलाय, कारण अधिकृत उमेदवार पराभूत होऊन बंडखोराचा विजय झालाय आणि तोही काँग्रेसच्या पाठिंब्यावर। भिवंडीत भाजपाचा नेमका कसा गेम झालाय पाहूयात या रिपोर्टमध्ये। भिवंडी निजामपूर महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीत भाजपने ऐनवेळी घेतलेला निर्णय यांच्याच अंगाशी आला असून बंडखोर उमेदवार नारायण चौधरी यांनी काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या मदतीने दणदणीत विजय मिळवलाय। भाजपच्या अधिकृत उमेदवार स्नेहा मेहुल पाटील यांचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला असून या निकालामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली। या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत नारायण चौधरी यांना एकूण 48 मतं मिळाली। दुसरीकडे भाजपचे अधिकृत उमेदवार स्नेहा पाटील यांना अवघ्या 16 मतांवर समाधान मानावं लागले। कोणार्क विकास आघाडीचे उमेदवार आणि माजी महापौर विलास पाटील यांना 25 मतं मिळाली। तुम्ही सरकार महापौर साहेब तुमची निवड झालेली आहे, काय तुमच्या पहिल्या भावना? तुम्ही महापौर झालात भिवंडी महानगरपालिकेचे, महापौर झालात। सर्वप्रथम मी माझ्या भिवंडीच्या सर्व जनतेचा धन्यवाद देतो की मला एवढा मोठा पद तुम्ही दिला, त्याचा मी स्वीकार केला। आज मी खूप खूप धन्यवाद करतो। तुमच्यावरती कारवाई होणार, जे फुटलेले आहेत नगरसेवक त्यांच्यावरती कारवाई होणार म्हणून असं काही नाही आहे। मला फक्त तुम्ही त्यांना अभिनंदन करा, आपल्याला आभार मानू नये। विषय नाहीच येतो, तुम्हाला डेव्हलपमेंट वर बोला। मी या शहराचा महापौर झालेलो आहे, आता मिरची मसाला नकोय, डेव्हलपमेंट। 48 मतं पडलेली आहेत, विश्वास होता तुम्हाला? 48 मतं पडली, तुम्हाला विश्वास होता का पडणार म्हणून एवढी? देव तरी त्याला कोण मारी बस। परंतु रवींद्र चव्हाणांनी जे वक्तव्य केलंय तुमच्यावरती कारवाईचं, त्यावरती काय सांगाल? आम्हाला नाही कल्पना। परंतु पक्ष व्हीप उल्लंघन केलंय तुम्ही, व्हीप उल्लंघन केलंय तुम्ही, व्हीपचं उल्लंघन केलेलं आहे। बहुत खुशी है कि जो जिम्मेदारी अभी भिवंडी वासियों ने दी है, मैं उसे पूरे कोशिश करूंगा कि उसे निभाऊं और भिवंडी फर्स्ट, हमारे लिए भिवंडी प्रायोरिटी रहेगी और डेवलपमेंट प्रायोरिटी रहेगी। हम सभी का विकास करेंगे इंशाल्लाह। आने वाले वक्त में जितना हो सकता है भिवंडी करके हित के लिए काम करेंगे। बीजेपी को आपने झटका दिया क्या कहेंगे? जी बिल्कुल, ये तो बोल ही सकते हैं आप कि जो लोग हमें आज सेक्युलर फ्रंट का तोड़ के, जो लास्ट मोमेंट तक उनको लग रहा था कि सेक्युलर फ्रंट से तोड़ के वो महापौर और उप महापौर में बनेंगे, तो बालिया मामा साहब, रईस शेख साहब, इन्होंने जो स्ट्रेटजी की उसे महायुति के लोग तोड़ के आज सेक्युलर फ्रंट को महापौर और उप महापौर में बैठा दी। थैंक यू। या निवडणुकीत भाजपला उमेदवार बदलाचा फटका बसलाय। भाजपकडून सुरुवातीला नारायण चौधरी यांचं नाव चर्चेत ठेवलं होतं, मात्र 18 फेब्रुवारी रोजी ऐनवेळी शहराध्यक्ष रविकांत सावंत यांनी स्नेहा पाटील यांच्या नावाची घोषणा केली। या निर्णयामुळे चौधरी संतापले आणि त्यांनी बंड केलं। नारायण चौधरी यांच्यासोबत भाजपचे सुमारे 9 नगरसेवक फुटले, ज्यामुळे भाजपला तोंडावर आपटावं लागलं। काँग्रेसने स्वतःचा उमेदवार न देता भाजपच्या बंडखोर चौधरींना पाठिंबा देण्याचा मास्टर स्ट्रोक खेळला। यामुळे भाजपचं संख्याबळ वापरून भाजपला चितपट करण्याची रणनीती यशस्वी ठरली। चौधरी यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यासोबत मिळून भिवंडी सेक्युलर फ्रंट स्थापन केली, ज्याला स्थानिक छोट्या पक्षांनीही पाठिंबा दिला। त्याचा सर्वात मोठा विजय काय सांगेल? सर, सेक्युलर फ्रंटचा भिवंडीचा मी हर्षवर्धन सपकाळ साहेब, सुप्रियाताई, जितेंद्र आव्हाड साहेब, बाळ्या मामा साहेब, आमचे पक्षाचे नेते सर्वांचा धन्यवाद करीन की आज जी मॅन्डेट मला दिली होती त्या मॅन्डेट प्रमाणे भिवंडीमध्ये सेक्युलर महापौर आणि उपमहापौर झाले। भाजपाला मोठा धक्का दिलेला आहे, काय सांगाल? हाच दिसतंय ते नेहमी भिवंडीमध्ये काँग्रेस फुटत होती, समाजवादी फुटत होती, आज महायुती फुटली। काँग्रेसचा इतिहास आहे महापालिकेवर सत्ता पडण्याचा आणि आता तुम्ही आबाधित राखलेले आहे, काय सांगाल? नाही, काँग्रेस नाही, हा भिवंडी सेक्युलर फ्रंटचा महापौर आहे। याच्यामध्ये जे लोक आहेत, समाजवादी पक्ष पण त्याचा सहभाग आणि सहयोग आहे, तरच हा महापौर झालेला आहे। एक नक्की आहे, हा सेक्युलर फ्रंटचा विजय आहे, खास करून भिवंडीच्या जनतेचा विजय आहे आणि याच्यासाठी रईस शेख साहेब आहेत आमदार, यांनी खूप मेहनत घेतली, त्यांचा देखील विजय आहे। सगळ्यांचे आभार। रवींद्र चव्हाणांनी व्हीपचं उल्लंघन केलेलं आहे, त्यांच्यावरती कारवाई होणार नारायण चौधरींवरती, अशा शब्दात त्यांनी टीका केलेली आहे, काय सांगाल? बघा, ती बाईट मी बघितली आहे,
त्याच्यामुळे त्याच्यावर बोलणं उचित नाही. परंतु जेव्हा मी बघेन भाजपचा तेव्हा मी उत्तर देईन. भाजपने व्हीप जारी केलेला तो उल्लंघन केला नारायण चौधरी आणि त्याच्या 6 नगरसेवकांनी. ही अजून न्यूज ऐकली नाही. आम्ही सभागृहात होतो सकाळपासून बोलत. भिवंडीचा विकास कसा केला कसा केला जाईल? सत्ता स्थापन झालेली आहे. अनेक प्रश्न आहेत ज्यामध्ये विजेचा प्रश्न आहे, बघा. ट्रॅफिकचा प्रश्न, रस्त्यांचा प्रश्न आहे. मी एवढंच सांगेन तुम्हाला सगळ्यांना, सोच बदलो, भिवंडी बदलेल. परंतु तुम्ही भाजपला बलाढ्य भाजपला तुम्ही आता बाजूला ठेवलेलं आहे या भिवंडीमध्ये 22 नगरसेवक असताना देखील. आम्ही कोणाला बाजूला ठेवलं नाही, आम्ही सोबत घेतले. आम्ही तोडणारे लोक नाही, आम्ही जोडणारे आहोत बस. या विजयामुळे भिवंडी महानगरपालिकेत गेल्या 2 वर्षांपासून सुरू असलेल्या प्रशासकीय राजवटीचा अंत झालाय. उपमहापौर पदाच्या निवडणुकीतही भाजपला धक्का बसला असून काँग्रेसचे तारिक मोमीन 43 मतांनी विजयी झाले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या बंडाची गंभीर दखल घेतली असून पक्षविरोधी कारवाई करणाऱ्या नगरसेवकांवर कडक कारवाई करण्याचे संकेत दिलेत. मात्र सध्या तरी भिवंडीच्या सत्तेची सूत्र भाजपच्या हातातून निसटून बंडखोर काँग्रेस युतीकडे गेली आहेत, ज्यामुळं आगामी महापालिका आणि विधानसभेच्या राजकारणात नवे समीकरण पाहायला मिळणार आहे. भिवंडी महापालिका महापौर पदाची निवडणूक नुकतीच संपन्न झाली आहे आणि आता महापौरपदी भाजपाचे बंडखोर नगरसेवक नारायण चौधरी, तर सेक्युलर फ्रंटचे काँग्रेसचे ते नगरसेवक तारिक मोमीन यांची उपमहापौरपदी वर्दी लागले. त्यामुळे आता भाजपाला हा काँग्रेसकडून सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. चंद्रपूर पॅटर्नचा बदला या ठिकाणी काँग्रेसने भाजपासोबत घेतल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता भाजप पक्षश्रेष्ठी भाजप बंडखोरांच्या विरोधात कारवाईच्या पावित्र्यात आहे. त्यामुळे आता हे काँग्रेसचा सेक्युलर फ्रंटचा हा सर्वात मोठा विजय मानला जात आहे. सुमित गर्ग, एल एस मराठी न्यूज, भिवंडी.